बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत। ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये तोंडावर पडलेत। भाजप नेता शशांक राव यांच्या पॅनलला सर्वाधिक जागा मिळाल्यात। या निवडणुकीत शशांक राव यांचं पॅनल हे विजयी झालंय। ठाकरेंचा 21 पैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही। भाजप नेता शशांक राव यांचे 14 उमेदवार विजयी झाले। उत्कर्ष पॅनलचा धुव्वा उडालाय। भाजपा समर्थित श्रमिक पॅनलनं 7 उमेदवार विजयी त्यांचे झालेले आहेत। ठाकरे ब्रँडचा बोऱ्या वाजलाय। एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच येतं। हे शाळा न शिकणाऱ्या मुलाला सुद्धा माहिती असतं, पण तरी काही जणांना ओळखायचं नसेल तर त्याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे। पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो। पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला। पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, ईओडब्ल्यूच्या नोटिसेस पाठवलेल्या, जे शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना ईओडब्ल्यूच्या नोटीस पाठवल्या, खोटी आश्वासनं दिली। तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात बीएसटीच्या लोकांना, म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो।